नमस्कार, मी गायत्री प्रभाकर नंदीकुरळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. काल एक पोस्ट वाचली आणि त्याचबरोबर काल तुकाराम बीस याच निमित्तानं काहीसं वाचलेली पोस्ट अशी होती, ती म्हणजे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानेश्वर, ज्ञानप्राप्ती झाली की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान, आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई ही 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था. ही पोस्ट वाचल्याने समजलं की खूप काही गोष्टी प्रत्येकालाच माहिती असतात की, पण त्याची प्रकर्षाने जाणीव काहीच वेळा होते. आणि हीच जाणीव पुन्हा एकदा मला झाली. पुन्हा एकदा नव्यानं जाणवलं आपली श्रीमंती, जाणवली आपल्या ग्रंथांची परिपक्वता आणि दिव्यता. ही जी काही ग्रंथ आहेत ना, ती आपली जिवंत संत आहेत. त्यांनी इतकी मोठी कमालीची किमया केली ना, की प्रत्यक्ष भगवंताचा उपदेश सर्वसामान्यपर्यंत पोहोचवला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मी जर चुकत नसेन तर त्याचं सुंदर मराठीत विश्लेषण हे नाना महाराज साखरे यांनी केलं. खरं तर या संतांचे आपल्यावर जे काही उपकार आहेत ना, ते मात्र कोणत्याच भाषेत सांगता येणार नाही. ज्ञानेश्वरी काय किंवा भगवद्गीता काय किंवा असे अनेक ग्रंथ आहेत जे श्रीमंत तर आहेतच, पण त्याची प्रचिती मात्र पुन्हा पुन्हा येते. या ग्रंथांचं आकलन इतकं होतही नसावं मला, पण हे मात्र पदोपदी जाणवत राहतं. हे काहीतरी दुर्मिळ, अलौकिक आणि कमालीचं सर्वश्रेष्ठ रसायन आहे, जे की मला माझ्या आईवडिलांकडून मिळालं. खरं तर आईवडिलांचे उपकार सगळ्याच मुलांवर असतात, पण माझ्यावर आणखीनच आहेत. कारण माझ्या आईवडिलांमुळे मला हा अमूल्य ठेवा मिळाला. या अमूल्य ग्रंथाची ओळख मला माझ्या वडिलांनी करून दिली. त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन त्यांची. आणि हा श्रीमंत वसा प्रत्येक वडिलांनी प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला देऊ करावा. कारण माहिती आहे का, ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, ती एक साक्ष आहे त्या माझ्या सर्वश्रेष्ठ गुरुशिष्य परंपरेची, त्यांच्या संस्काराची, त्यांच्या मार्गदर्शनाची. साक्षात जगज्जेता परमेश्वर, तो भगवंत आपल्या तितक्याच प्रेमळ शिष्याला समजावत आहे की नीतिमत्ता काय, कर्म काय, ज्ञान काय, धर्म काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगण्यासारखं असं आहे की हे सारं परमोच्च पदाला जाऊन अनुभूती देणारे आपले तितकेच सर्वश्रेष्ठ संत. आपण सहज म्हणतो बघा, तो व्यक्ती इतका श्रीमंत आहे की त्याच्या पुढील 7 पिढ्या घरी बसून खातील. पण त्याच्याही पलीकडं म्हणजे आपले हे जीवन समृद्ध करणारे शाश्वत वाङ्मय. या वाङ्मयाकडे पाहिल्यावर वाटतं की ही जी काही ग्रंथरूपी, विचाररूपी श्रीमंती आहे ना, ती 7 पिढ्यांपुरतीच मर्यादित नाही, तर ही अपरंपार आहे. ही पिढ्यानपिढ्या वाढतच जाणार आहे. फक्त आपण आणि आपल्या पिढीला थोडंसं दातृत्व दाखवण्याची गरज आहे. आता आपण कदाचित दचकू, अरे बापरे, दातृत्व म्हटलं की आठवतो तो आपला मृत्युंजय करणं. तर घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. कर्णाप्रमाणे तर आपल्याला जमणारच नाही, पण तसं करण्याचीही आवश्यकता नाही. इथे फक्त दातृत्व म्हणजे फक्त आपलासा थोडासा वेळ देण्याची आवश्यकता आहे, बस, बाकी काहीच नाही. मग ही श्रीमंती अगदी वारसा हक्काप्रमाणे आपलीच की. आणि या श्रीमंतीमध्ये ना, जितके भागीदार जास्त ना, तितका आनंद मोठा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं आपली भाषा खूपच रसाळ आहे आणि याची खरी प्रचिती आपण आपले ग्रंथ वाचतो तेव्हा येते. प्रत्येक ओवीनी ओवी आपल्याला ज्ञानाचा अमृत कलश देऊ करतात. खरं तर हे अमृत थोड्या अधिक प्रमाणात मलाही मिळाले याचा खूपच आनंद आहे, अगदी मनापासून. या संतांनी इतकी बीजारोपण केले ना, की त्याची रसाळ गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत. तल्लीनता, नम्रता हे तर आपल्या वाङ्मयाचे वैशिष्ट्य आहेतच, पण त्याचबरोबर त्याचं अनुकरण इतकं आहे की प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीकार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःचा उल्लेख हा आपल्या गुरुनंतरच करतात. जसं की निवृत्तीदासाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, काय नम्रता आहे व माऊलींची, कदाचित म्हणूनच आपण त्यांना माऊली म्हणतो का. हे खरंच खूप अद्भुत आहे, जे की पर्सनल आणि स्किल डेव्हलपमेंट याचा क्लास लावूनही मिळणार नाही. ही एक वेगळ्या लेवलची परिपक्वता आहे, जी कोणत्याच मापदंडामध्ये मोजता येणार नाही. फक्त अद्भुत म्हणू शकतो या गोष्टीला. आणि या अद्भुततेची खरी प्रचिती देणारे अनेक संत होऊन गेले आपल्या मातीमध्ये. त्यापैकी एक जगद्गुरू तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज खऱ्या अर्थाने प्रबोधनकार आहेत, ज्यांनी परमात्माबरोबर मानव कल्याणाचीही शिकवण देऊ केली. त्याने आपल्या अभंगातून देऊ केली. परमोच्चाने निखळानंदाची खरीखुरी अनुभूती या संतांनी अनुभवली. त्याचबरोबर त्यांनी ती आपल्या रचनेतूनही दाखवली.
जेव्हा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग वाचतो ना, तेव्हा अक्षरशः व्याकुळतेची उत्कट परिणिती म्हणजे काय हो, तर तो बोलावा विठ्ठल पहावे विठ्ठल आहे, असं मला तरी वाटतं. ही उत्कटता इतक्या सर्वोच्च पदाची आहे की कासावीस होतं मन, करुणेनं, वात्सल्यानं, ममत्वानं, परमात्माबद्दलच्या ओढीने. संत तुकाराम महाराज त्यांची व्याकुळता अशी दाखवतात की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. खरंच या अभंगाचा अर्थ सांगायला लागावा असा मुळीच नाही, कारण तो मुळातच संत तुकाराम महाराजांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने लिहून ठेवला आहे. तरीही माझा मोह आवरत नाही म्हणून सांगते, जो की मी माझ्या पद्धतीने घेतलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की येणे सोसे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांची एक अजान निष्पाप बालकाप्रमाणे अवस्था झाली. जसं की एखादं तानं बाळ आपल्या आईकडे असतं, दुसरं कोणीतरी त्याला घेऊ इच्छितं आणि त्या बाळाला आपल्या आईला सोडून इतर कोणाकडेही जाऊ वाटत नाही. अशीच काहीशी अवस्था तुकाराम महाराजांची झालेली आहे. इतके भक्ती तर रम्मान झाले आहेत की आत्मा आणि परमात्मा यांची निर्भेळ भेट असावी ती. पुढे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश. पुन्हा एकदा सांगते की बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश. इथे बंधन म्हणजे काय हो, तर मोह, माया, मत्सर, काम, क्रोध, लोभ, वासना, अहंकार या सगळ्या गोष्टीपासून दूर झाल्यावर, या सगळ्या गोष्टींचा त्याग केल्यावर त्या परमेश्वराला आपण पाहू शकतो, त्याला आनंदाने आलिंगन देऊ शकतो. काय निर्भय आनंद आहे पहा. जेव्हा जेव्हा आत्मा या सगळ्या गोष्टीचा त्याग करतो ना, तेव्हा तेव्हा तो ईश्वरी आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते. म्हणजे एकदा का परमेश्वराचा छंद जडला की तो आपोआपच काम आणि क्रोधाने भरलेलं मन रिकामं होतं. इतक्या परमोच्च पदाची आनंदाची सीमा ओलांडून त्यांनी ती आपल्या रचनेतून दाखवली. इतकी कमालीची सात्विकता आपल्या संतांनी आपल्याला संचित म्हणून देऊ केलं आहे आणि तेच संचित निरंतर राहणार आहे आपल्यासोबत अगदी अविरतपणे. धन्यवाद.